आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। काही दिवसापूर्वीच उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा कैलासवासी पृथ्वीराज बाळासाहेब वरवटे यांचा मेंदू निकामी झाल्यानं पालकांनी अवयवदान करून तब्बल 8 अज्ञान लोकांना जीवनदान दिलंय। पृथ्वीराजच्या स्मरणार्थ काळे प्लॉट भागामध्ये युवकांनी गणेश मंडळाची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। कैलासवासी पृथ्वीराज बाळासाहेब वरवटे यांच्या स्मरणार्थ आणि समाजाला अवयवदानाचं महत्त्व अवगत होण्याच्या उद्देशानं पृथ्वीराज गणेश मंडळाची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे दिसून येत आहेत। उमरगा शहरातील काळे प्लॉट स्थित या मंडळाचे अध्यक्ष प्रमोद सोमवंशी, बालाजी देवकर, प्रशांत पुरातले, असलम शेख, कमलाकर देडे, मुख्तार बागवान आदी विशेष परिश्रम घेतात। काही दिवसापूर्वी शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा पृथ्वीराज बाळासाहेब वरवटे हा अचानक एकाएकी चक्कर येऊन उलटी करू लागल्यानं उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांनी मेंदू निकामी म्हणजेच डेड झाल्याचं सांगितलं होतं। त्यावेळी पृथ्वीराजच्या पालकांनी आपल्या हृदयाचा विशालपणा दर्शवत पृथ्वीराजचे अवयवदान करून तब्बल 8 ते 10 अज्ञात लोकांना जीवनदान दिलं। वरवटे कुटुंबियांना अजूनही आपला पृथ्वी घरातच आहे, तो शाळेत गेलाय असा भास होतो। दुसऱ्यांना जीवनदान देणारा कैलासवासी पृथ्वीची लहान बहीण त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 2री वर्गामध्ये शिकणारी जान्हवी प्रशांत वरवटे ही आपल्या दादाला दररोज आठवण करत असते। मंडळाच्या वतीनं आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये जान्हवीने सहभागी होत हृदयाला पाजर फुटावा अशी रांगोळी काढून सर्वांनाच भावूक केल्याचं दिसून आलं। खूप भारी होता, पण मदत पण करायचा। दुकानला गेल्यावर कधी पण पैसे मागायचा। दररोज मी रिवर खेळते गणपती समोर, तेव्हा आठवण येते। मी जेवताना पण आठवण येते, बाथरूमला जाताना पण आठवण येते, आंघोळीला जाताना पण आठवण येते, शाळेत जाताना पण आठवण येते। घरी येताना त्यांना चिरकल्यासारखं वाटतं। मी बाहेर जाता वेळेस दाद्या म्हणून चिरकल्याला पण आवाज येतो। जान्हवी ही शाळा सुटल्यानंतर विविध कलाकुसर आपल्या वहीच्या पानावर गिरवत आपल्या दादाची आठवण करत असते। अत्यंत भावूक असा क्षण यावेळी दिसून आला। दिनांक 13 सप्टेंबर रोजी आयोजित या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढून 1000 रुपये, 500 रुपये आणि 251 असे अनुक्रमे बक्षीस स्वरूपामध्ये रोख रक्कम विजेत्यास देण्यात आली आणि सहभागी सर्व स्पर्धकास प्रोत्साहन स्वरूपामध्ये खाऊ देऊन कौतुकाची थाप देण्यात आली। या स्पर्धेमध्ये पर्यवेक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सारिका उपासे आणि शैला भोसले यांनी काम पाहिलं। दरम्यान जान्हवीनं साकारलेली रांगोळीनं सर्वांनाच भावूक केल्याचं दिसून आलं। तर ह्या गणपती आपण त्याच्या स्मृतीनिमित्त स्थापन केलेला आहे। ह्या गणेश मंडळाच्या वतीनं आणखीन भविष्यामध्ये चांगले समाज उपयोगी कार्य व्हावे, आमच्याकडूनही काही त्यासाठी मदत पाहिजे असेल तर आम्ही ते आनंदाने आणि खुशीने द्यायला तयार आहोत। हा गणपती मंडळ हे त्याच्या नावानं कायम चाललं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि त्याच्या नावाने चांगले आणखीन समाजोपयोगी उपक्रम घेऊया। धन्यवाद। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव, NTV न्यूज मराठी।